आपले भजन सम्राट असं म्हणणं आहे की माणसाने कसं वागायचं। तुम्ही आमच्यात या संसाराच्या पायी हरिनाम आठवत नाही। आम्ही लाडके हरीचे दास, काय आम्हाला कमी, गुरु कृपेने इथे भेटला तिन्ही जगाचा स्वामी। त्यांचा पदर आपण पूर्व पुण्य काहीतरी असेल, आम्ही काहीतरी पूर्व पुण्य त्यांचे नातेवाईक असतो म्हणून इथं आलेलो। या संसाराच्या पायी, या संसाराच्या पायी, दृढ विटे मन
आत्मा पांडुरंग जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग संताच्या संगाती सदा राही दंग वास्तविक पाहता माणूस दिसण्यावर नसतो. आपण कुठलंही फळ खाल्लं पाहिलं तर त्याचे पाहून त्याची चव समजत नाही, ते खावं लागतं. आज त्याने हे कार्य केलं ह्या विभागामध्ये, हे कार्याचं त्यांना फळ आहे. त्याला कौटुंबिक साथ, त्याच्यामध्ये आई वडील असतील, भाऊ असतील, अन्य नातेवाईक असतील, ग्रामस्थ असतील, असा खेळीमेळीचा त्यांचा हा प्रपंच परिवार, मित्र परिवार लाभला आणि त्याचा अचूक त्यांनी फायदा समाजासाठी केलेला आहे. आतापर्यंत जे मी ऐकलं त्याच्या अनुषंगानेच मी बोलत आहे. वास्तविक पाहता आता ते गुरु जे आहेत एक उत्कृष्ट असं देणं आहे. वास्तविक पाहता समाज आपण यांचे ऋणी आहोत. हा कार्यक्रम आपण समाजातर्फे करायला पाहिजे होता वास्तविक. कारण आता त्यांनी आता गुरुजीने सांगितलं की आमचे शिष्य मंडळ आहे किंवा पूर्ण महाराष्ट्र मंडळ आहे, तर तुम्ही सर्व गुरुजींनी ठरवा की अशा जे काही विभूती आहे तुम्ही शिक्षक वर्गाच्या सहकार्याने असे कार्य शांत राहतील. पण कार्य त्यांचं शांत नाही, आपल्यामध्ये ऊर्जा देणार आहे. तर गुरुजी तुम्ही शेवटपर्यंत अशी समाजाला ऊर्जा देत जा आणि ऊर्जेतून एक नवीन समाज घडवा, हेच ईश्वराच्या प्रार्थना करतो. आणि तुम्हाला परत सर्वांना सांगितलं कसे शतायुषी व्हा, तर मी सुद्धा पांडुरंगाला प्रार्थना करतो की आमच्या गुरुजीला शतायुषी बनवा. नुसतं शतायुषी नको तर तनानं मनानं आणि धनानं तंदुरुस्त बनवा, असे शतायुषी बनवा. हे दोन शब्द बोलून मी माझे मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद. किसन शांताराम पाटील आणि विशेषतः आमचे परममित्र उपस्थित राहिले. मी गुरुजींना या निमित्तानं धन्यवाद देईन की तुम्ही तुमच्या संस्कारांतून शाला गाऊन गुरुजींना नेहमी कडक बोलायची सवयच आहे, तर त्यांनी स्वतःच्या भाषेत ते मी त्याचा ओळख केलाच. तरी मी बोललो शाला गाऊन गुरुजी कसे बोलत नाहीत, तर त्यांनी पवनपुत्र मंडळाचा उल्लेख करताना चांगला आणि वाईट या दोन्ही गोष्टी दोन्ही बाजू सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण मी नेहमी चांगलं ते घ्यावं, वाईट ते सोडून द्यावं. कारण माणूस चुकतो तो माणूस, चुकत नाही तो देव. शेवटी आपण माणसं आहोत आणि काम करताना चांगलं काम करताना समाजापुढे नेहमी जातो तो चुकतो, तो कधी जातच नाही, तो चुकतच नाही. गुरुजी नेहमी सातत्यानं समाजासाठी मग कसल्या भजन म्हणा, कसल्याही सांस्कृतिक कार्य म्हणा किंवा सामाजिक कार्य म्हणा सातत्यानं काम करत राहिले. त्यांची उमेद होती, त्या उमेदीत करण्याचा त्यांनी एक आगळावेगळा प्रयत्न केला. त्यात किती यशस्वी झाला अयशस्वी झाला हा संशोधनाचा विषय. पण पसी गुरुजींच्यामध्ये मी त्यांना जवळ पाहिलेलं, त्यांची उमेद काम करण्याची मी पाहिलेली आहे. अतिशय शेवटपर्यंत तो माणूस काहीतरी करायचं आणि केलं पाहिजे, आपण मरेपर्यंत केलं पाहिजे, ही एक भावना त्यांच्यामध्ये होती. आणि त्याचेच पसी गुरुजीचे सहकारी किसन गुरुजी राहिलेले आहे. आमचे एक नापा मात्र गुरुजी इकडे पवनपुत्र मंडळ त्यांनी स्थापन केलं आणि कोपरूला नापा गुरुजींनी युवक क्रांती समिती स्थापन केली. आपण जिथे जन्माला आलो तिथं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एक भावना जपली आणि समाजाला देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
पण कसं आहे, शिक्षक हा असा का मानव आहे, अशी एक व्यक्ती आहे, तो कोणाच्या कधी वादात जायला तयार नाही आणि गेला तर त्याला लगेच दोष देऊन मोकळा होतो. समाजाला आपण ज्या विद्यार्थ्यांना आपण आयुष्यभर ज्ञानदानाचं काम केलं, त्या शेवटच्या क्षणी सुद्धा समाजासाठी आपण काहीतरी करूया ही एक भावना त्यांनी जपली, म्हणून मी त्यांना धन्यवाद देईन. आताची मुलं किती वाचतात हा एक संशोधक LV पाटील सरांनी भाषणामध्ये उल्लेख केला. सोशल मीडियामुळे मोबाईल मध्ये एवढी मुलं तरुण कंपनी अडकलेली आहेत याचं महत्व काही कमी झालेलं नाही आणि होणार पण नाही. आज काल परवा झी टीव्हीने सुद्धा एक अंक दीक्षा काहीतरी अंक त्यांनी त्याला केला. बोलावं तेवढं कमीच, कारण माझ्या जेव्हा संपर्कात आले तेव्हा गुरुजींनी अतिशय चांगल्या पद्धतीनेच काम केलेलं आहे आणि त्यांना मी या निमित्तानं शुभेच्छा देतो. तुम्हाला भविष्यात चांगलं आरोग्य लाभो आणि असंच आम्हाला कार्यक्रमाला तुमच्या 17 व्हा आणि त्या कार्यक्रमाला देखील आम्हाला बोलवा एवढीच अपेक्षा बाळगून पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊन मी माझे मनोगत संपवतो. जय जय महाराष्ट्र. सर्व ज्या चळवळी होतात त्याचं एक प्रेरणास्थान म्हणून हे गाव आहे की या गावातून सुरुवात झाल्यानंतर ते कार्य सिद्धीस जातं असं हे आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं यथोचित असं स्वागत करत आहेत. आणि या कार्यक्रमाप्रसंगी आणि गुरुजींबद्दल एक स्नेह प्रेम किसन पाटील गुरुजी. आता बऱ्याचशा मान्यवरांनी जसे सन्माननीय LB पाटील सर आहे, मोठमोठे वक्ते जे बोलून गेले. आम्ही खूप छोटे आहोत. मागे पाछट राहायचं कारण असं आहे की आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे पहिलं पाहुण्यांना मान दिला जातो आणि नंतर घरचे, तसे आम्ही घरचे गोवडणे गावचे म्हणून शेवटी बोलतो. पण सरस असं आहे की माणूस जेव्हा रिटायर होतो तेव्हा एक त्यांची भावना अशी असते किंवा समाजात भावना अशी असते की बाबा याचं आता समाजातलं महत्व संपलं, याला आता समाजामध्ये काही किंमत नाही, की जिथं नोकरीला होतं ती नोकरी आता संपलेली आहे, आता फक्त रिटायर बोलल्यानंतर घरात बसायचं, नातवंड सांभाळायची याच्यामध्ये घालवले. ती व्यक्ती किंवा शिक्षक हा असा पेशा आहे की रिटायर झाल्यानंतर सुद्धा ते कधी शांत बसू शकत नाहीत, कारण त्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट असते, समाज घडवणे, विद्यार्थी घडवणे आणि समाजाला योग्य दिशा देणं. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणून गुरुजींनी आज समाजासाठी आपल्याला काय करताय तर 75व्या वर्षी सुद्धा या गोवडणे गावामध्ये वाचनालयाचं उद्घाटन केलेलं आहे. आणि मी म्हणेन की खूप महत्वाची आणि गोवडणे गावासाठी गरज असलेली आज गुरुजींनी ती गरज पूर्ण केलेली आहे. कारण बऱ्याच जणांनी आता व्हॉट्सअप सोशल मीडिया बद्दल बोललेले आहेत, कारण आताचे जर तरुण बोलले तर सर्वजण व्हॉट्सअप वरच असतात आणि मग आपले काय जास्तीत जास्त जी माहिती येते ती बिनकामाचीच असते, त्याच्यातून घेण्यासारखं काहीच नसतं. त्यानंतर गुरुजी 100व्या वाढदिवसापर्यंत तुमचं आयुष्य असं निरोगी राहावं आणि पुन्हा एकदा आम्हाला संधी मिळावी की तुमचा 100वा वाढदिवस साजरा करण्याची. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. गुरुजींचा आम्हाला इथे गोवडणे शाळेत सानिध्य लाभलं, त्यांचे आमच्यावर संस्कार आहेत, आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत आणि असे ही जी नवरत्न होती आमच्या गोवडणे गावातील, त्यांचे सगळ्यांचे आमच्या ह्या गोवडणे गावावर आणि आजूबाजूच्या परिसरावर खरोखरच खूप असे संस्कार झालेले आहेत. मी गुरुजींच्या ह्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी जो त्यांच्या परिवाराने हा कार्यक्रम आणि उपक्रम सादर केलेला आहे त्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. खूप असा उशीर झालेला आहे, सर्वांना पुढल्या कार्यक्रमाची आस लागलेली आहे, कारण गुरुजींनी सगळे असे कार्यक्रम ठेवलेले आहेत. आपल्या आयुष्यात ज्ञान देत असताना गुरुजींनी या 75 वर्षापर्यंत ज्ञान दिलेलं आहे, पण पुढे घेण्यासारखं असं आहे की पुढे गुरुजींनी वाचनालय सुरू केलेलं आहे. त्यांचं उद्दिष्ट एकच आहे की जसे आता इथपर्यंत ज्ञान घेतलेलं आहे ते ज्ञान हे समाजाने पुढे घ्यायचं आहे. म्हणून गुरुजींनी या आपल्या गावात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या वडिलांच्या नावानं सुसज्ज असं वाचनालय इथे स्थापन केलं. त्याबद्दल सुद्धा गुरुजींचा जो मोठेपणा आहे किंवा पुढचं जे गुरुजींचं ध्येय आहे, म्हणजे त्यांची जी प्रवृत्ती आहे पुढचं की ज्ञान हे सुरूच राहिलेलं पाहिजे, त्यात अभाव असं मी सर्वांच्या वतीनं आमचे भजनी कलाकार सुद्धा इथे आलेले आहेत, विकास बुवा कडू, भजन सम्राट
दत्ता बुवा, यानंतर भजनाचा पण कार्यक्रम आहे, नितीन वर्तक आहेत. या सर्वांच्या वतीनं आता जो अभंगवादी कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत गुरुजींच्यासाठी, त्या सर्वांच्या वतीने सुद्धा गुरुजींना दीर्घायुष्य लाभो अशी मी ह्या ईश्वराचरणी प्रार्थना करतो. शेतीच्या सरपंच माणसासाठी तुम्ही मंडळी आपला अमूल्य वेळ खर्च करून तिथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी नम्रपणे आपल्याला वंदन करतो. ही जास्त वेळ कारण माहिती आहे आता बराच वेळ झालेला आहे, परंतु एक साधा शिक्षक की कितीही जरी कोणी हे केलं तरी पण येणं शक्य नाही. मी या सर्वांचे ज्यांनी माझ्यासाठी आज जो आपला वेळ काढून इथं उपस्थित राहिले त्यांचे आभार, आणि ज्यांनी फोनद्वारे किंवा इतर मार्फत जे काही प्रेम दाखवलं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार आहे. मित्र, एक 75 वर्ष झालं म्हणून मी काही मोठं कार्य केलं. आपण मंडळींनी माझ्याबद्दल खूप बोललं, चांगलं बोललं, परंतु मी आज धन्य झालो. मित्र, आज मी धन्य झालो. परमेश्वरानं मला 75 वर्षे आजच्या या स्थितीमध्ये ठेवलेलं आहे, ते त्यामुळं मला आज समाधान वाटतं. खोपोली नगरपालिका झाल्यानंतर या खोपोली नगरपालिकेचा एक नगराध्यक्ष म्हणून मोरे म्हणून त्या अनंत मोरे म्हणून त्या वासरंगावचे नगराध्यक्ष झाले. मला फोन केला त्यांनी आणि गुरुजी असं झालं, चालेल म्हणून मी येईन एक दिवशी भेटायला. मला गडबडीमध्ये गेलो, 1 महिन्यानंतर गेलो. योगायोगानं त्या नगरपालिकेची याची मीटिंग चालू होती, आणि मीटिंग चालू असताना ते जे काही शिपाई वगैरे होते ते सगळे माझ्या ओळखीचे होते. त्याने नगराध्यक्षांना जाऊन सांगितलं की गुरुजी आले म्हणून. अरे वा, त्यांना बोलवा इकडे. आणि त्या व्यक्तीनं, त्या नगराध्यक्षानं तिथं उठून माझ्या पाया पडला. मित्र, हीच खरी पावती आहे. तुम्हाला अनेक खात्यामध्ये अनेक पैसा मिळतो, अनेक नावलौकिक मिळतो, परंतु आज विकास बुवा सारखा एक चांगला बुवा, त्याचं नाव आज महाराष्ट्रामध्ये आहे, आमचा जगदीश बुवा, मी दिसल्यानंतर माझ्या पाया पडतात. हे किती मोठं समाधान आहे. तर मित्र, जे काही आयुष्यात मिळवलं ते हेच मिळवलं, दुसरं काही नाही मिळवलं. परमेश्वराच्या कृपेनं आपण जे काही आपली नोकरी होती ती प्रामाणिकपणे करून 4 पैसे गोळा करून पोरांना शिकवले. आज ते चांगल्या याच्यात आहे, त्यामुळे आजचा हा दिवस मला प्राप्त झाला. मित्र, एक मगाशी सांगितलं नाही तरी की एक या गावामध्ये 10 शिक्षकांनी एकत्र येऊन एक मंडळ स्थापन केलं. काय म्हणजे सगळं या 10 गावाला आणि परिसराला सगळं माहिती आहे काय काय केलं. थोडं बहुत आमचं काही चुकलं असेल, मग असे म्हात्रे साहेबांनी सांगितलं चुकलं आमचं असेल त्याचा परिणाम, परंतु या गावाने मला या गावातल्या खूप प्रेम केलं. मी 60 वर्ष की ही मंडळी आपल्याला आज एवढ्या याच्यामध्ये भेटून जातात. त्याच्यावर मी दुसरा उल्लेख करीन. आमची परिस्थिती घरची आपल्याला माहित आहे. आम्ही 3 भाऊ, परंतु शेतकऱ्याचा धंदा आणि त्याच्यामध्ये आम्हाला थोडं शिक्षण नाही घेता आलं, परंतु आमच्या मामाने मला शिकवलं. आणि त्याच्यानंतर आमचा छोटा भाऊ सुधाकर आपल्याला सर्वांना परिचित आहे. मी माझ्या भावाची स्तुती करत आहे असं नाही, तर माझ्या भावामुळं मला समाजामध्ये एक कोण तर सुधार पाटलांचा भाऊ. मित्र, आपल्या सर्वांना परिचित मालिका लोकसत्तेमध्ये सुरू झाली आणि त्या 1 लाखा गाथा बलिदानाच्या या कथेच्या मालिकेमुळं त्या लोकसत्तेचा खप 1 लाखांनी दर दिवशी वाढला. त्यावेळी आमच्या 243 केंद्र प्रमुखांची मीटिंग होती.
त्यावेळी माझा परिचय करताना एका आमच्या सहकार्याने सांगितलं की ही सुधार पाटील नावाचा माणूस आहे, तुम्हाला माहिती असेल का? तर बोलतो हो, गाथा बलिदानाचा सदर, ते आमचे भाऊ. म्हणजे आजसाठी काहीतरी करावं. आणि एक इथं उल्लेख करताना आज मी ते वाचनालय, छोटंसं वाचनालय काढलंय, की त्याच्या पाठीमागे एक उद्देश आहे. 1974 साली आमच्या मंडळानं याच स्वातंत्र्यवीर सावरकर नावानं राहिलं. तर ते एक माझं स्वप्न होतं की आपण समाजासाठी काहीतरी करावं. पंचरात्र वाढदिवस करायचा, लोकांना खाया प्यायला द्यायचं, किंवा स्वतःचा उदय. ते किसन शांताराम पाटील यांचे बंधू सुधाकर पाटील व त्यांचे नातू आपल्या शुभ हस्ते त्यांना भेटवस्तू देत आहेत. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते. सावरते बावरते झडते, अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण